नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। आज खूप महत्त्वाची चर्चा मी करणार आहे। याचं कारण आहे की राहुल गांधी आता जमिनीवर पुन्हा उतरत आहेत। राहुल गांधी तब्बल 15 किलोमीटर पायी चालणार आहेत। महाराष्ट्रात ते येणार आहेत, विदर्भात ते येणार आहेत, शेतकऱ्यांच्या दारामध्ये ते जाणार आहेत। अशा परिस्थितीमध्ये विरोधक राहुल गांधींवर आरोप करतात। राहुल गांधी मात्र आपला दौरा कायम नेमाने पुढे नेत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहे। तब्बल 56 दिवसाच्या सुट्टीनंतर राहुल गांधी भारतात पुन्हा आले होते आणि विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं होतं। तसंच टार्गेट आज भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनीही केलं आहे। पण याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी महाराष्ट्रात म्हणजेच विदर्भात दाखल होत आहेत। उद्या त्यांचा दौरा आहे। तब्बल 15 किलोमीटर ते पायी चालणार आहेत। एखाद्या राजघराण्यात जन्माला आलेला हा सुपुत्र युवराज, काँग्रेसचा युवराज तब्बल 15 किलोमीटर पायी चालतो। याचे अर्थ काय आहेत या विषयाची मी चर्चा करणार आहे राहुल गांधी शेतकऱ्यांच्या दारात। या चर्चेत सहभागी होत आहेत माधव शेलार, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। कांता नलावडे या चर्चेत सहभागी होत आहेत, भाजपच्या प्रवक्त्या। प्रमोद चुंचुरवार थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होणार आहेत। योगेश पांडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होत आहेत। या सर्वांशी चर्चा करण्याच्या आधी एक छोटा रिपोर्ट पाहूया। नेहमी पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा या अवतारात राहुल गांधी दिसायचे, पण त्यांनी घेतलेल्या 1.5-2 महिन्याच्या ब्रेक नंतर ते आता एका वेगळ्याच अवतारात आणि वेगळाच आवेश घेऊन परतलेत की काय असं दिसतंय। आल्याबरोबर संसदेत त्यांनी भूसंपादनासारख्या विषयावर मत व्यक्त केलं। तुमचे पंतप्रधान असं संबोधून भाजपला छेडलं। हिंदुस्तान के सबसे बड़े एग्रीकल्चरल एक्सपर्ट्स ने कहा कि 180 लाख करोड़ लाख हेक्टर पे नुकसान पहुंचा है। 14 स्टेट्स में नुकसान हुआ है। 40,000 करोड़ रुपए नुकसान हुआ है। उसके बाद आपके प्रधानमंत्री जी कहते हैं जो एक्सपर्ट्स कह रहे हैं वो गलत है। त्यानंतर ते थेट पोहोचले केदारनाथच्या दर्शनाला। उसंतही न घेता ते निघालेत पंजाबच्या शेतकऱ्यांना भेटायला। नेहमीच्या कुर्ता पायजमा अशा पोशाखात नव्हे तर चक्क जीन्स आणि टी शर्ट घालून। नेहमी सोबतीला असणारे वयोवृद्ध काँग्रेसी नेते नाहीत, तर आता आहेत ते ज्योतिरादित्य शिंदे। पत्रकारांच्या प्रश्नाला विचार करून उत्तर देणारे राहुल त्वेषाने आणि ताबडतोब उत्तर देताना दिसतायत। Everything political. Is it true, sir? BJP is saying to making everything political. What do they want me to make everything? Non-political. पंजाबच्या शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी चाललो असल्याचं ते म्हणतायत। मंडी में जा रहा हूँ, स्थिति देखने जा रहा हूँ, क्या सिचुएशन है वहाँ पे ग्राउंड पर। मुझे काफी बताया जा रहा है कि बुरी हालत है, तो मैं अपनी आंखों से देखना चाह रहा था। और गजेंद्र का कितनी बुरी एक बहुत बड़ा मसला था। पंजाब जा रहे हैं। ओके सर, अब गजेंद्र के घर जाएंगे? पंजाब जा रहे हैं, पंजाब अभी पंजाब जा रहे हैं। पंजाब नंतर राहुल गांधींचा दौरा महाराष्ट्रात होणार आहे। पंजाबमध्ये भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी चाललेत, तर महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला येत आहेत। केदारनाथच्या दर्शनासाठी ते पायी गेले, तर विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठीही ते पदयात्रा करणार आहेत। पण राहुल यांना हा संघर्ष सतत 5 वर्ष करावा लागणार आहे। जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात रोष निर्माण करण्यासाठी सतत 5 वर्ष त्यांना तपश्चर्या करावी लागणार आहे। आत्तापर्यंतचा राहुल यांचा इतिहास पाहता जे झालं नाही ते 1.5 महिन्यांच्या ब्रेक नंतर परतलेल्या राहुल यांना शक्य होईल का, हाच काय तो प्रश्न। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। एकूणच राहुल गांधी जोरात आहेत, जोशात आहेत अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळते। माध्यमांपर्यंत ते आलेलं आहे। माध्यमही त्यांच्या फॉलोअप करतायत की राहुल गांधी नेमकं काय करतायत, कुठे जात आहेत।
त्यांच्या कमेंट्स काय आहेत याचे अर्थ काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक छोटीशी नजर विदर्भात राहुल गांधी कुठे फिरणार आहेत यावर टाकूयात, नंतर चर्चा करूया. राहुल गांधीचा विदर्भ दौरा सकाळी 5:30 वाजता नागपूरमधून तळेगाव, कौंडण्यपूर मार्गे गुंजी गावाकडे. सकाळी 7:45 ते 8:15 आत्महत्या केलेल्या निलेश वाळके यांच्या कुटुंबियांना ते भेटणार आहे. 9:15 वाजता शहापूरमध्ये मृत शेतकरी किशोर कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट. दुपारी 12 वाजता रामगावमध्ये आत्महत्या केलेल्या कसरू तुपसुंदरे यांच्या घरी भेट. दुपारी 12:40 आत्महत्या केलेले शेतकरी मारोतराव नेवारे यांच्या कुटुंबियांची भेट. दुपारी 1 वाजता टोंगलाबाद आत्महत्या केलेले शेतकरी माणिक ठरकार, अशोक सातपैसे, रामदास अडकिने, शंकर अडकिने यांच्या घरी भेट. अशा प्रकारचा हा विदर्भ दौरा राहुल गांधींचा आहे. मी चर्चेला सुरुवात करतो. महादेव शेलार, मला सांगा की खूप म्हणजे पंजाबमधून आता ते परत उद्या विदर्भात येत आहेत आणि एक नवीन लुक जे आहे ते राहुल गांधीचं दिसतंय. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 56 दिवस देशाच्या बाहेर राहायचं, हाऊसमध्ये उपस्थित राहायचं नाही आणि अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या घरी जायचं, हे कितपत योग्य आहे? नाही, मुळात विलासजी, आपण ज्येष्ठ पत्रकारात, तुम्ही याच्या अगोदर प्रिंट मीडिया असेल किंवा हा चॅनेल मीडिया असेल याशी संबंधित आहात. राहुल गांधी एका राजघराण्यात जन्माला आले, म्हणजे कुठल्या राजेशाही घराण्यात जन्माला आलेले नाही, म्हणून त्यांना युवराज म्हटलं जातं. ठीक आहे की लोकशाही मार्गाने मोतीलाल नेहरूंनी आपलं योगदान स्वातंत्र्यासाठी दिलं, त्यानंतर जवाहरलालजींनी दिलं, त्यानंतर इंदिराजींनी दिलं. त्याच्यानंतर हे सगळे नाही, आमचे कार्यकर्ते म्हणत नाहीत. हे म्हणजे कुत्सित भावनेने म्हटलेला अनेकांचा इतर, मला कुणी बोलतं कोण करतं त्या मुद्द्याचं उत्तर याच्या अगोदरही सांगतो नाही, तुम्हाला तर 56 दिवस दिसले, पण त्याच्या अगोदरही अनेक दृश्य आपण एखाद्या झोपडीमध्ये राहुल गांधी गेलेले, उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी पायी यात्रा केलेली, त्याच्यानंतर अनेक लहान मुलं खांद्यावर घेतलेली, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. परंतु याचा अर्थ एक कुणाच्या तरी हातामध्ये वेगळ्या मार्गाने सोशल मीडिया आला आणि राहुल कसे आहेत तसे आहेत आणि त्याचं सगळं उगाचच दुसरीच बाजू फक्त ते IAS आहेत आणि अमके आहेत तसे आहेत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तसे नाहीत. हे लोकांना अगोदरही त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे आणि आता ते प्रूव्ह करून दाखवतात. दुसरी बाब अशी आहे की ते 50 दिवस बाहेर गेले म्हणून त्यांनी जाऊ नये का त्याच्यावर चर्चा. अनेक ठिकाणी तर त्या अमेठीमध्ये राहुल गांधी दाखवा आणि आमकं मिळवा, कशासाठी? तुम्ही कुठे जात नाहीत का? आता टोटल तुम्ही आता सगळं पाहिलं तर मला एक म्हणजे आता त्याच्यावर आपण काय म्हणजे पण एक मेसेज असा आला की पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारत आहेत की आता कुठला देश शिल्लक राहिला आहे म्हणजे तिथे आपण लगेच जाऊया. म्हणजे पंतप्रधान किती दिवस होते, किती वेळा हाऊसमध्ये बसले, त्याच्याकडे चर्चा नाही, त्याच्याकडे हे नाही आहे. या ठिकाणी गारपीट झाली, निमित्त कुठल्या देशामध्ये जातात, किती म्हणजे आपले संबंध चांगले व्हावेत, हा मुद्दा आहे ना. राहुल गांधी 56 दिवस नव्हते, हाऊस सुरू आहे, हाऊसमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता येतात, तिथे मात्र उपस्थित राहायचं नाही. नाही, त्या हाऊस पहिल्या भागातलं सुरू झालं त्या दरम्यान काही त्यांचे असेल काय थोडंसं मानसिक स्वास्थ्य हवं असेल किंवा काय असेल, त्यांनी त्यात विपश्यनाच्या मार्गे आणि आपल्या ऋषीमुनींपासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते का गेले आणि कशासाठी गेले त्याच्यावरती तो टाळला. आणि लोकांना प्रश्न पडतो. मी कांता नलावडे यांच्याकडे जाणार आहे. कांताजी, खूप अडचणीचा प्रश्न आहे तुम्हाला. नेपाळच्या भूकंपाच्या संदर्भात राहुल गांधी आणि नेपाळचा भूकंप असा जोडण्याचं एक काम तुमच्या खासदारांनी केलेलं आहे, साक्षी महाराज. ते नेमकं काय म्हणतायत हे ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात आणि कांता नलावडे यांच्याकडे जाऊया. भाजपा खासदार साक्षी महाराजांचा जावई शोध. राहुल गांधींच्या केदारनाथ दौऱ्यामुळे नेपाळमध्ये भूकंप. राहुल गांधी गोमांस खाऊन केदारनाथच्या दौऱ्यावर गेले. गोमांस खाल्ल्यानंतर राहुल पवित्र झाले नाहीत.
साक्षी महाराजांचं अजून एक सनसनाटी वक्तव्य आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. एका वृत्तपत्राच्या हवाल्याने ही बातमी आलेली आहे. कांताताई, आता मला हा प्रश्न तुम्हाला कसा विचारायचा असा मला प्रश्न पडला आहे. याचं कारण असं आहे की नेपाळमध्ये भूकंप आला याचा संबंध राहुल गांधी यांच्याशी लावला जातो आणि तेही संसदेत बसणारे भाजपचे खासदार. काय म्हणाल तुम्ही? ते साक्षी महाराज खरं वेडाच माणूस आहे. ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले ते खरं बरोबर नाहीये. आणि आज कुठल्या 21व्या शतकामध्ये तुम्ही वावरत असताना अशा प्रकारची वक्तव्य करणं हे खरं म्हणजे एका खासदाराला शोभणारं नाहीये. पण साक्षी महाराज आतापर्यंत आपण पाहिलंय की अशा प्रकारची बेताल वक्तव्य करण्यामध्ये पटाईत आहेत. परंतु हे त्यांचं जे राहुल गांधींच्या बद्दल जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की राहुल गांधी केदारनाथला दर्शनाला गेल्यामुळे नेपाळमध्ये भूकंप झाला, हा मूर्खपणाचा नमुना आहे. हे मी तर मलाच नव्हे परंतु भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांना हे खरं म्हणजे पटलेलं नाही आणि हे योग्यही नाही. आता खरं म्हणजे मला प्रश्न पडला की मी तुम्हाला काय प्रश्न विचारू, मग त्यांना काढून टाकलं पाहिजे की नाही? साक्षी महाराजांना त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे की नाही? नाही, त्यांना खरं म्हणजे कडक त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. मोदीजी काय 100 अपराधांची वाट पाहतात की काय, मला ही शंका आहे. कारण अशा या लोकप्रतिनिधीला एकतर तुम्ही समाजापासून किंवा याच्यापासून खरं म्हणजे दूर ठेवलं पाहिजे. कारण ज्यांना जर का राजकारण कळत नसेल आणि अजूनही तुम्ही त्याच म्हणजे इतिहासामध्ये जर जगत असाल तर हे फार चुकीचं आहे. आज विज्ञान युगात आपण जगतो आहोत आणि अशा वेळेला अशा प्रकारची खरं म्हणजे निरर्थक वक्तव्य करणं हे त्यांना शोभत. चला ठीक आहे, या विषयावर आता तुम्ही सपशेल माघार घेतलेली आहे त्यामुळे मला काय हा विषय वाढवायचा नाही. पण मी या चर्चेमध्ये योगेश पांडे जे आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, योगेशजी, मी जसं महादेव शेलारांना विचारलं की 56 दिवस अज्ञातवासात राहायचं, लोकसभेत उपस्थित राहायचं नाही आणि शेतकऱ्यांच्या दारात जायचं, अशा प्रकारचं राजकारण राहुल गांधी करतात. मला सांगा की राहुल गांधींचा हा जो प्रयत्न आहे हा शेतकऱ्यांना आवडेल का? शेतकऱ्यांचे खरेच प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतील का? नाही, राहुल गांधी हे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बाहेर पडले आहे तर शेतकरी संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू. मात्र त्यांचा हा दौरा निव्वळ स्टंट राहिला नाही पाहिजे. कारण याआधीही राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते, लोकलमध्ये फिरले, मागं झोपडीत राहिले, तिथं एक मुक्काम केला, जेवण केलं. मात्र त्यांचं नंतर काय झालं कुणालाच काही माहीत नाही. राहुल गांधी हे संसदेमध्ये ज्यावेळेस भूसंपादन विषयावरती चर्चा चालू होती सर्वजण आक्रमकपणे त्याचा विरोध करत होते. आमचे माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी इंडियाचे घटक पक्ष असून देखील स्वतः उभं राहून ताबडतोब त्याचा विरोध केला. आणि मात्र या एवढ्या गंभीर मुद्द्यावरती राहुल गांधी हजर नव्हते. हे शेतकऱ्यांना आवडणारं नाही नक्कीच. आणि सहजासहजी त्यांना ताबडतोब शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळणं जरा कठीणच दिसतंय. परंतु बघूया त्यांचा दौऱ्यावर काय फलश्रुत निघतं. सर्वजण त्यांची आता वाट बघताय नेमकं ते काय भूमिका. ठीक आहे, मी प्रमोद यांच्याकडे जातो. प्रमोदजी काय वाटतं? ठीक आहे, मी परत येतो तुमच्याकडे योगेशजी. प्रमोदजी, जसं महादेव शेलार यांनी खुलासा केलेला आहे त्यांचं स्पष्टीकरण जे आहे ते कितपत योग्य आणि यांनी तर स्वागतच केलेलं की पुढे दिसेल. पण असं दिसतंय की कुठे ना कुठे रिलॉन्च करण्याचा प्रयत्न काँग्रेस वारंवार राहुल गांधी यांना करतोय. पण ग्राउंडची लढाई आणि संसदेतली लढाई यामध्ये राहुल गांधींनी फारसं काही प्रभाव पाडलाय असं वाटत नाही. काय वाटतं? राहुल गांधी स्वतः यवतमाळच्या दौऱ्यावर येऊन गेले होते जेव्हा केंद्रामध्ये त्यांचं सरकार होतं. नुसते आले नाहीत तर ते संसदेमध्ये आपल्या भाषणात त्यांनी उल्लेख केला त्या भेटीचा आणि त्यात कलावती नावाच्या एका महिलेचं नाव घेतलं ज्याच्यामुळे ते देशाला कलावती माहीत झाली. आणि त्यांनी संसदेत त्या महिलेचं नाव घेतलं म्हणून राज्यातल्या काँग्रेस सरकारने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कलावती देवीला भरपूर मदत केली. ही जी वैयक्तिक एखाद्या महिलेला किंवा शेतकरी कुटुंबाला झालेली जरी मदतीचा अपवाद वगळला तर सुद्धा राहुल गांधी सत्तेत असताना सुद्धा त्यांच्या भेटीचं फारसं फलित मी लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये म्हणतो की शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या त्या पातळीवर झालेल्या दिसत नाही. कारण राहुल गांधी काय मोदींनी सुद्धा भेट दिल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार नाहीत. आणि तुम्ही कोणाला भेट देता? ज्यांच्या घरी शेतकरी आत्महत्या झाली आहे त्यांना भेट देताय. आता जे करण्याच्या मानसिकतेत आलेले आहे त्यांचं काय? त्यांच्यासाठी कुठली, कारण आज यांच्या घरातला तर माणूस गेलेलाच आहे.
ते तर त्यांना म्हणजे माणूस गेल्यानंतरची मदत आहे, त्याच्याने फार काही फरक पडणार नाही, कारण गेलेला माणूस परत येणार नाही. पण रोज विदर्भामध्ये किमान 4 ते 5 माणसं आत्महत्या करतात. असे जे आत्महत्येच्या कडलोटावर येऊन पोहोचलेले माणसं आहेत, त्यांच्यापर्यंत ना सरकार पोहोचत आहे ना त्यांच्यापर्यंत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी कोणी पोहोचत आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं खरं तर गरजेचं होतं, परंतु ते राहुल गांधींपर्यंत कधी पोहोचू शकणार नाहीत. आणि जर मदत करायची असेल तर राहुल गांधींनी संसदेमध्ये विरोधी पक्ष म्हणून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. आणि सगळ्यात शेतकरी आत्महत्येचं मूळ आहे त्यांना मिळणाऱ्या भावामध्ये. तर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाचा भाव जो आहे तो त्याच्या उत्पन्नापेक्षाही कमी किमतीत मिळतो. आणि यावेळेस एकाच वेळेला अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ या तीनही समस्यामुळे विदर्भामध्ये रबी, त्याच्यानंतर उन्हाळी हे सगळेच पिकं, खरीप हे तीनही पिकं बुडालेले आहेत. त्यामुळे यावेळेस सर्वाधिक आत्महत्या म्हणजे आकडेवारीनुसार गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 300 आत्महत्या एकट्या विदर्भात झाल्या.